मित्रांनो नमस्कार. व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, इन्स्पेक्टर मंजू मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये खूप जबरदस्त आणि युनिक असं वळण आल्याचं पाहायला मिळतं. त्याचं असं झालंय मित्रांनो, सध्या एक नवीन प्रोमो समोर आला आहे आणि पाहायला मिळतंय त्यामध्ये सत्याला मात्र आत्याबाईंवरती प्रचंड मोठा डाऊट झालेला असतो. प्रोमोमध्ये असं स्पष्ट झालंय की सत्याच्या पाठीमागे फिरणाऱ्या आत्याबाईंचा आता सखोल जो आहे तो अभ्यास सत्याने केलेला असतो आणि सत्याला ही बाई बनावटी वाटत असते. त्याने बलमाची मदत घेतलेली आहे आणि बलमाच्या मदतीने मात्र आता आत्याबाईंची पोल खोललेली आहे. मात्र सत्या आता ही बातमी आर्यनपर्यंत पोहोच करत नाही, कारण त्याला माहित असतं की आर्यनला जर समजलं तर आर्यन कुठेतरी निसटून जाईल आणि आपल्या जाळ्यात सापडणार नाही. त्याचं असं होतं मित्रांनो, बलमाला मात्र आता सांगितलेलं असं सत्याने, या बाईवरती मला डाऊट आहे, हिची पूर्ण सातारभर चौकशी कर, ही बाई कुठून आली आणि कोण आहे. ज्या वेळेस बलमा आता तिला सापडण्यासाठी जातो, तिच्या गोष्टी गोळा करण्यासाठी जातो, त्याच्या समोर खरी माहिती येते की ही बाई एक ऍक्टर आहे आणि झोपडपट्टीमध्ये राहते आणि तिकडनंच ती इकडे आलेली आहे. तर मित्रांनो, पाहायला मिळतंय की आता मात्र बलमाने तिचा एक फोटो देखील आणलेला असतो आणि तो फोटो स्वतः सत्य आता आत्याबाईंसमोर ठेवतो. ज्यावेळेस आत्याबाईंसमोर त्यांचा खरा चेहरा येतो, त्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. त्या मात्र स्वतः हात जोडून आता पुढे उभे राहतात. त्या बोलत असतात की माफ करा साहेब, मला माहीत नव्हतं आणि मात्र मी आता तुमची माफी मागते, मला या गोष्टीमध्ये अडकवू नका, तुम्हाला सर्व सत्य सांगते, मला मात्र निर्दोष सोडा. सत्या बोलतो की तुझं नाव समोर येणार नाही, परंतु तुला मात्र सगळं सत्य सांगावं लागेल. तर आत्याबाई बोलतात की होय, मी एक ऍक्टर आहे आणि मला इकडे पैसे देऊन आणण्यात आलेला आहे आणि हा माणूस संपूर्ण खोटा आहे आणि तो बोलला मला तुला मी खूप सारे पैसे देतो, त्या बदल्यात तुला आत्याबाईंची ऍक्टिंग करायची आहे. तर मित्रांनो, असं बोलल्यानंतर मात्र सत्यालाही फार मोठा धक्का बसतो आणि सत्या आता पुढे आर्यनची बंदोबस्ती करण्यात पूर्णपणे व्यस्त झालेला असतो. त्याला मात्र आता आर्यनला असं जाळ्यात अडकवायचं असतं की तो पुन्हा एकदा कधीही जेलच्या बाहेर येणार नाहीये. आता ही सर्व माहिती मंजूपर्यंत देखील सत्या पोहोच करतो, तर मंजूला मात्र जबरदस्त धक्का बसतो. तर पुढील भागामध्ये सत्या मंजू आता नक्की काय करतात पाहणं इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंग असणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी तुम्ही किती एक्साइटेड आहात मित्रांनो, कॉमेंट्स मध्ये नक्कीच कळवा आणि येणार अशाच अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.